गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफ्रॅक्शनच्या टाईप स्टडी केल्यात. आज आपल्याला स्टडी करायचं एक इम्पॉर्टंट डेरिवेशन फ्रॉनहॉफर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन. हा मेनली बोर्डचा पॉईंट आहे, बोर्डसाठी हे लागणार आहे. आता बघा, आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईटमध्ये स्टडी केले. जर सोर्स पॉईंट सोर्स असेल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल इन्फानाईट असेल तर आपल्याला मिळतो प्लेन वेव्ह फ्रंट. आता लक्ष द्या, ही एक स्लिट आहे. This is slit. A source of light, a point source of light is placed at infinite distance from slit. So the rays coming from source, they are parallel to each other as well as they are parallel to principal axis. So सोर्स इन्फिनिटीला आहे आणि सोर्स पॉईंट सोर्स आहे. सो हा मला मिळाला प्लेन वेव्ह फ्रंट विच इज प्रोपगेटिंग टुवर्ड स्लिट. स्लिट विड्थ आहे स्मॉल ए. आता हा वेव्ह फ्रंट स्लिटमधून पास झाला लाईक दॅट. हे रेस सगळे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. त्यांना मी कॉन्व्हर्ज केलं बाय युजिंग अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड these rays focused on screen. सो या पॉइंटला हे सगळे रेज मीट झाले. सपोज करा स्लिट एक्स वाय, दिस इज स्लिट, हा पॉइंट पी. रे एक्स पी and yp travels equal distance and meet at point p on screen. So किंवा o म्हणूयात, meet at point o on screen. So point o at point o path difference is 0, phase difference is 0. So point o must be the central maxima. मी पुन्हा एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो, नीट ऐका. आपल्याकडे एक पॉईंट सोर्स आहे. तो पॉईंट सोर्स इन्फिनिटीला प्लेस केला आहे. आता सोर्स पॉईंट सोर्स आणि प्लेस केला इन्फिनिटीला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला मिळेल प्लेन वेव्ह फ्रंट. हा प्लेन वेव्ह फ्रंट ट्रॅव्हल होतोय टुवर्ड्स अ स्लिट हुज विड्थ इज ए. आता हे रे स्लिटमधून पास झाले बाय युजिंग कॉन्व्हेक्स लेन्स. त्यांना मी कॉन्व्हर्ज केलं. आफ्टर कॉन्व्हर्जिंग दी मीट ॲट पॉईंट ओ ऑन स्क्रीन. डिस्टन्स एक्स ओ अँड डिस्टन्स वाय ओ, these two path lengths are equal. So at point O, path difference is 0, phase difference is 0. So point O must be central maxima. Along the corners of slit, rays undergo diffraction. आता स्लिटच्या कॉर्नर पासून रेज बेंड होणार, बरोबर आहे. मग हा रे बेंड झाला आणि मीट झाला ॲट पॉईंट पी. आता ज्या वेळेला पहिला रे बेंड होईल त्यावेळेला होल वेव्हफ्रंट बेंड झालेला असेल. सो हा पूर्ण वेव्हफ्रंट बेंड झाला लाईक दॅट. हा अँगल थीटा. ओके. आता हे रे पी पॉईंटला मीट झाले ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा, बरोबर आहे. सो रे एक्स पी अँड रे वाय पी यांनी ट्रॅव्हल केलेली पाथ अनइक्वल आहे, बरोबर आहे. यांनी ट्रॅव्हल केलेली पाथ अनइक्वल आहे, याचा अर्थ इथे काहीतरी पाथ डिफरन्स असणार आहे विच इज अदर दॅन 0. आता पाथ डिफरन्स 0 आहे, फेज डिफरन्स देखील पाथ डिफरन्स अदर दॅन 0 आहे, फेज डिफरन्स देखील अदर दॅन 0 आहे. याचा अर्थ पॉईंट पी असेल तो मे बी डार्क असेल किंवा मे बी ब्राईट असेल डिपेंडिंग अपॉन पाथ डिफरन्स, बरोबर आहे. अलॉंग द कॉर्नर्स ऑफ स्लिट रेज अंडरगोज बेंडिंग, रेज अंडरगोज डिफ्रॅक्शन. आता पहिला रे डिफ्रॅक्ट झाला ॲट अन अँगल थीटा, दुसरा रे देखील तेवढ्याच अँगलनं बेंड होणार, तिसरा रे देखील तेवढ्याच अँगलनं बेंड होणार. ॲज अ होल, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस होल वेव्हफ्रंट विल बेंड ॲट अन अँगल थीटा, बरोबर आहे. आता रे एक्स पी अँड रे वाय पी यांनी ट्रॅव्हल केलेली पाथ अनइक्वल आहे.
याचा अर्थ जे दोन रे पॉईंट पीला मीट होत आहेत त्यांच्यामधला पाथ डिफरन्स अदर दॅन झिरो आहे. अदर दॅन झिरो असेल तर फेज डिफरन्स देखील अदर दॅन झिरो येणार. याचा अर्थ पॉईंट पी आहे, हा पॉईंट पीला पाथ डिफरन्स अदर दॅन झिरो आहे, फेज डिफरन्स अदर दॅन झिरो आहे. याचा अर्थ हा पॉईंट मे बी ब्राईट असेल किंवा मे बी डार्क असेल डिपेंडिंग अपॉन देअर पाथ डिफरन्स. अजून आपल्याला पाथ डिफरन्स माहीत नाही आहे. मी आता काय करतो, एक्स पॉईंटपासून एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करतो. परपॅन्डिक्युलरच्या पुढचे डिस्टन्स सेम असतात. याचा अर्थ डिस्टन्स एन पी अँड डिस्टन्स एक्स पी हे दोन डिस्टन्स सेम असतील. याचा अर्थ ॲज कम्पेअर टू फर्स्ट रे सेकंड रेनं ट्रॅव्हल केलेली ॲडिशनल पाथ असणार आहे वाय एन. हा त्या दोन रेमधला पाथ डिफरन्स आहे. कळलं? डायग्रॅम लक्षात आला? ओके. मग पहिल्यांदा आपण डिटरमाइन करूयात पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स इन ट्रायंगल एक्स एन वाय sin theta is equal to yn upon xy. Therefore yn is equal to xy sin theta. xy a आहे, बरोबर आहे. Therefore yn is equal to a sin theta. Therefore path difference is equal to पाथ डिफरन्स आला ए साइन थीटा. पाथ डिफरन्स इज ए साइन थीटा. ए म्हणजे स्लिट विड्थ. आता थीटा म्हणजे हाफ अँग्युलर विड्थ. हे असं आहे, हे बघा इंटरफरन्सचे बँड तुम्हाला असे मिळणार आहेत. हा सेंट्रल मॅक्झिम आहे, बरोबर आहे. हा अँगल आपण थीटा घेतलाय, बरोबर आहे. तर थीटा म्हणजे आता सपोज करा हा सेंट्रल मॅक्झिम आहे आणि हा फर्स्ट मॅक्झिम आहे. तर थीटा म्हणजे हाफ अँग्युलर विड्थ झाली. सो थीटा इज हाफ अँग्युलर विड्थ ऑफ गिवन बँड. तर पाथ डिफरन्स एवढा आला. क्लिअर झालं? आता कंडिशन फॉर मिनिमा प्रूव्ह करूयात. कंडिशन फॉर मिनिमा. आता हा जो होल वेवफ्रंट आहे याला मी दोन पार्टमध्ये डिवाइड केलं आहे, एक्स ए अँड ए वाय, बरोबर आहे. होल वेवफ्रंट इज डिवाइडेड इंटू टू हाफ पोर्शन एक्स ए अँड ए वाय. द रेज कमिंग फ्रॉम अप्पर हाफ पोर्शन अँड मीटिंग ॲट पॉईंट पी हॅज पाथ डिफरन्स λ/2. पूर्ण वेवफ्रंट आहे याला मी दोन पोर्शनमध्ये डिवाइड केलं आहे. अप्पर हाफ पोर्शनमधले जे रेज आहेत, अप्पर हाफ पोर्शनमधून जे रे ट्रॅव्हल करत आहेत आणि पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामध्ये पाथ डिफरन्स आहे λ/2. लोअर हाफ पोर्शनमधून जे रे ट्रॅव्हल करतात आणि पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामधला पाथ डिफरन्स आहे λ/2. मी काय म्हणतोय बघा, होल वेवफ्रंट इज डिवाइडेड इंटू टू इक्वल हाफ पोर्शन एक्स ए अँड ए वाय. द रेज कमिंग फ्रॉम अप्पर हाफ पोर्शन अँड मीटिंग ॲट पॉईंट पी has path difference λ/2. The rays coming from lower half portion and meeting at point P has path difference λ/2. बरोबर आहे. आता पाथ डिफरन्स आला ऑड मल्टिपल ऑफ λ/2. पाथ डिफरन्स आला ऑड मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ. ही कंडिशन कुणाची असते? इंटरफरन्समध्ये डार्क बँडची असते. सो पॉईंट पी मस्ट बी द डार्क पॉईंट. लक्षात आलं? मी काय म्हणतो बघा, मी पॉईंट पीला डार्क का म्हटलं लक्षात आलं? अप्पर हाफ पोर्शनमधून जे रे पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यातला पाथ डिफरन्स आहे λ/2. लोअर हाफ पोर्शनमधून जे रे ट्रॅव्हल करतात आणि पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामधला पाथ डिफरन्स आहे λ/2, बरोबर आहे. पाथ डिफरन्स आला आहे ऑड मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ, म्हणून पॉईंट पी हा डार्क पॉईंट आहे. पण टोटल पाथ डिफरन्स किती झाला बघा, अप्पर हाफ पोर्शनचा λ/2 आणि लोअर हाफ पोर्शनचा λ/2 म्हणजे पाथ डिफरन्स किती आला? λ. सो ह्या वेवफ्रंटमधले एक्स्ट्रीम रे जे पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामधला पाथ डिफरन्स जर λ असेल तर तो पॉईंट डिफ्रॅक्शनचा मिनिमा असेल. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन यांच्यामधला हा बेसिक डिफरन्स आहे. इंटरफरन्स मिनिमाची कंडिशन असते, ते डिफ्रॅक्शन मॅक्झिमाला असते.
आणि इंटरफरन्स मॅक्झिमाची कंडिशन डिफ्रॅक्शन मिनिमाला असते. लक्षात आलं. इंटरफरन्स मिनिमा म्हणजे डिफ्रॅक्शन मॅक्झिमा, इंटरफरन्स मिनिमा म्हणजे डिफ्रॅक्शन मॅक्झिमा आणि इंटरफरन्स मॅक्झिमा म्हणजे डिफ्रॅक्शन मिनिमा. कळलं. सो मी काय म्हटलं बघा, हा होल वेव्हफ्रंट जो पी पॉईंटला मीट होतोय त्याला मी दोन इक्वल हाफ पोर्शनमध्ये डिवाइड केलं, एक्स ए आणि ए वाय. अप्पर हाफ पोर्शनमधून जे रे ट्रॅव्हल करतात आणि पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामधला पार्ट डिफरन्स आहे λ/2. लोअर हाफ पोर्शनमधून जे रे ट्रॅव्हल करतात आणि पी पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामधला पार्ट डिफरन्स आहे λ/2. पार्ट डिफरन्स आला हाफ ऑड मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ. बरोबर आहे. देअरफॉर पॉईंट पी इज डार्क पॉईंट. लक्षात आलं का. पॉईंट पी इज डार्क पॉईंट. पण टोटल पार्ट डिफरन्स किती आला. अपर हाफ पोर्शनचा λ/2, लोअर हाफ पोर्शनचा λ/2. सो λ/2 प्लस λ/2 इट इज लॅम्बडा. सो इफ पार्ट डिफरन्स इज लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा and so on, you will get a bright point, you will get a dark point on screen. जर पार्ट डिफरन्स लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा, that is if part difference is n lambda, then you will get diffraction minima. लक्षात आलं. ही कंडिशन इंटरफरन्स मॅक्झिमाची आहे, तर ही डिफ्रॅक्शन मिनिमासाठी येते. मग पाथ डिफरन्स is equal to n lambda, then you will get a dark point. So a sin theta is equal to n lambda, then you will get a dark point. Therefore sin theta is equal to n lambda upon a. Therefore sin theta 1 is equal to लॅम्बडा अपॉन ए. यांची व्हॅल्यू 1 आली. दिस इज हाफ अँग्युलर विड्थ ऑफ फर्स्ट मिनिमा. साइन थीटा 2 इज इक्वल टू 2 लॅम्बडा अपॉन ए. दिस इज हाफ अँग्युलर विड्थ ऑफ सेकंड मिनिमा. कळलं. मग आता कंडिशन फॉर मॅक्झिमा. कंडिशन फॉर मॅक्झिमा. आता इथे एक लक्षात घ्या, आपण फर्स्ट मिनिमासाठी काय केलं, हा वेव्हफ्रंट होता त्याला दोन इक्वल हाफ पोर्शनमध्ये डिवाइड केलं. पहिल्या ह्याच्यामधून जे रे आले त्यांच्यातला पार्ट डिफरन्स λ/2 होता आणि अप्पर हाफमधून जे रे आले त्यांच्यातला पार्ट डिफरन्स λ/2 होता. तर आपल्याला फर्स्ट मिनिमा मिळाला. बरोबर आहे. आता सेकंड मिनिमासाठी कसं असेल, अप्पर हाफ पोर्शनमधून जे रे येत आहेत त्यांच्यामधले पार्ट डिफरन्स म्हणजे आता टोटल वेव्हफ्रंट आहे याला 4 इक्वल पोर्शनमध्ये डिवाइड करायला पाहिजे. बरोबर आहे. मग टोटल वेव्हफ्रंट याला 4 इक्वल पोर्शनमध्ये डिवाइड केलं. प्रत्येक पोर्शनमधून जे रे येत आहे त्यांच्यातला पार्ट डिफरन्स किती आहे, λ/2 आहे. म्हणजे टोटल पार्ट डिफरन्स किती आला, λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2 म्हणजे किती आलं, 2 लॅम्बडा. लक्षात आलं. हे असं करायचं आहे. कंडिशन फॉर मिनिमा लक्षात आली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन व्हायचा चान्स आहे. आपण काय केलं बघा, फर्स्ट मिनिमा कसा ऑब्टेन केला बघा. मी वेव्हफ्रंटला दोन इक्वल पोर्शनमध्ये डिवाइड केलं. अप्पर हाफ पोर्शनमधून जे रे आले आणि पी पॉईंटला मीट झाले त्यांच्यातला पार्ट डिफरन्स λ/2. लोअर हाफ पोर्शनमधून जे रे आले आणि पी पॉईंटला मीट झाले त्यांच्यातला पार्ट डिफरन्स λ/2. सो λ/2 प्लस λ/2 टोटल पार्ट डिफरन्स किती मिळाला, लॅम्बडा. म्हणून पी पॉईंट हा डार्क पॉईंट झाला आणि पी पॉईंटला पार्ट डिफरन्स जर लॅम्बडा असेल तर तो फर्स्ट मिनिमा असेल, डिफ्रॅक्शनचा फर्स्ट मिनिमा असेल. आता सेकंड मिनिमाची कंडिशन काय येईल, टोटल वेव्हफ्रंट याला 4 इक्वल पोर्शनमध्ये डिवाइड केला. प्रत्येक पोर्शनमधून जे रे येते त्यांच्यातला पार्ट डिफरन्स λ/2 असेल. मग हे सगळे रे पी पॉईंटला मीट झाले की टोटल पार्ट डिफरन्स किती झाला, 2 लॅम्बडा झाला. हा डिफ्रॅक्शनचा सेकंड मिनिमा असेल. लक्षात आलं. इंटरफरन्स मॅक्झिमा म्हणजे डिफ्रॅक्शन मिनिमा. कळलं. सो आता बघा कंडिशन फॉर मॅक्झिमा. इफ पार्ट डिफरन्स इज ऑड मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ, इफ पाथ डिफरन्स is odd multiple of half the wavelength, then point you will get diffraction maxima.
If path difference is odd multiple of half the wavelength, then you will get diffraction maxima. ही कंडिशन इंटरफरन्स मिनिमाला येते. डिफ्रॅक्शनमध्ये कंडिशन उलट्या करायच्या. सो ही कंडिशन कुणाची आली? डिफ्रॅक्शन मॅक्झिमाची आली. देअरफॉर ए साइन थीटा इज इक्वल टू 2n+1 लॅम्बडा बाय 2. हे डेरिवेशन लक्षात येत आहे. पहिल्यांदा आपण पाथ डिफरन्स फाइंड केला, त्यानंतर कंडिशन फॉर मिनिमा, त्यानंतर कंडिशन फॉर मॅक्झिमा. ओके, आता आपण हाफ अँग्युलर विड्थ फाइंड आपण हाफ अँग्युलर विड्थ फाइंड करतोय. तो त्याच्यावरनं मी कंडिशन फॉर मॅक्झिमा, कंडिशन फॉर मिनिमा ऑब्टेन केलं. ओके, आता कंडिशन फॉर मिनिमा झाली, कंडिशन फॉर मॅक्झिमा झाली. आता लक्ष द्या, मी हा ट्रायंगल घेतो. ट्रायंगल AOP. इन ट्रायंगल AOP साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. अँगल स्मॉल आहे. अँगल स्मॉल असेल तर साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा असू शकतो. मग हे आलं x/d. x म्हणजे डिस्टन्स ऑफ गिवन मॅन फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा आणि d म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. मग आता बघा, आपली कंडिशन ही आहे साइन थीटा इज इक्वल टू n λ/a. मग हे मला मिळालं साइन थीटा इज इक्वल टू n λ/a. देअरफॉर x/d इज इक्वल टू n λ/a. देअरफॉर x इज इक्वल टू n λD upon a. This is linear distance of given minima from central maxima. कळलं? मी काय केलं बघा, हा ट्रायंगल घेतला. आता अँगल ऑफ डिफ्रॅक्शन थीटा हा अगदी स्मॉल आहे. थीटा जर स्मॉल असेल तर साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा असणार आहे. मग या ट्रायंगलमध्ये मी टॅन थीटा घेतलं. टॅन थीटा इज इक्वल टू x/d येणार. बरोबर आहे. मी काय केलं लक्षात आलं तुमच्या, अँगल स्मॉल आहे. अँगल स्मॉल असेल तर साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा असणार आहे. मग या ट्रायंगलमध्ये मी टॅन थीटा घेतलं. मग टॅन थीटा इज इक्वल टू येणार x/d. मग त्याच्यावरनं मला साइन थीटाचा फॉर्म्युला n λ/a आहे. मग त्याच्यावरनं मी साइन थीटाला पुट केलं x/d. मग x मला मिळालं n λD/a. क्लिअर झालं? दिस इज लिनियर डिस्टन्स ऑफ गिवन मॅक्झिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. आणि डार्क बँडसाठी येणार x इज इक्वल टू 2n+1 λD अपॉन 2 स्मॉल d. दिस इज डिस्टन्स ऑफ गिवन डार्क बँड, गिवन ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. आपण अँग्युलर डिस्टन्स देखील फाइंड केलं आणि लिनियर डिस्टन्स देखील फाइंड केलं. ओके, सो कंप्लीट विड्थ ऑफ गिवन कंप्लीट विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा देखील आपल्याला फाइंड करायचे आहे. सो कंप्लीट विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा असणार आहे 2x इज इक्वल टू 2 λD अपॉन स्मॉल d. दिस इज कंप्लीट विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. कंप्लीट विड्थ म्हणजे ही कंप्लीट विड्थ. लक्षात आलं? कंप्लीट विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. मी काय केलं बघा, x इज इक्वल टू n λD अपॉन a. या फॉर्म्युल्यामध्ये n ला 1 पुट केलं. n ला 1. आता लक्ष द्या, हा सेंट्रल मॅक्झिमा पूर्ण झाला. बरोबर आहे. हा सेंट्रल मॅक्झिमा हा फर्स्ट डार्क आहे, हा फर्स्ट मिनिमा आहे. फर्स्ट मिनिमापर्यंत हा पूर्ण सेंट्रल मॅक्झिमा असणार आहे. हे डिस्टन्स आपण x घेतलंय. बरोबर आहे. आणि हे डिस्टन्स देखील x असणार. सो सेंट्रल मॅक्झिमाची कंप्लीट विड्थ किती आली? 2x आली. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. सेंट्रल मॅक्झिमा आहे त्यामुळे n किती आलं? आता हा फर्स्ट मिनिमा आहे. सेंट्रल मॅक्झिमा फर्स्ट मिनिमापर्यंत स्प्रेड झालेला असणार आहे. मग इथं n ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. सो x इज इक्वल टू λD अपॉन a आलं. λD अपॉन, आपण d च्या ऐवजी a घेतलंय. x इज इक्वल टू λD अपॉन a आलं. मग कंप्लीट विड्थ म्हणजे 2x. मग 2x इज इक्वल टू किती आलं? 2 λD अपॉन a. कळलं? तर हे इम्पॉर्टंट डेरिवेशन फ्रॉम ऑपर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन.
ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्रॅमला एक्सप्लेन करणं, त्यानंतर कंडिशन फॉर पार्ट डिफरन्स, कंडिशन फॉर मिनिमा, कंडिशन फॉर मॅक्झिमा, त्याच्यानंतर लिनियर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा, लिनियर विड्थ ऑफ मिनिमा, लिनियर विड्थ ऑफ मॅक्झिमा अँड कम्प्लीट विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. एवढं सगळं करायचं आहे. हे डेरिव्हेशन एक्झामला 3 किंवा 4 मार्क्ससाठी विचारतील. क्लिअर झालं? काही डाऊट असेल तर मला फोन करा. एक लक्षात ठेवायचं, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनमध्ये हाच डिफरन्स आहे. इथे कंडिशन उलट्या होतात. इंटरफरन्स मिनिमा असतो, तो डिफ्रॅक्शन मॅक्झिमा असतो, आणि इंटरफरन्स मॅक्झिमा असतो, तो डिफ्रॅक्शन मिनिमा असतो. क्लिअर झालं? ठीक आहे, थांबूया.